तर हाय गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली. तर पहा, मी आता चाय बनवत आहे आणि आता बघा, माझ्या मिस्टरची तब्येत ठीक नाही आहे. माझ्या मिस्टरला अचानक अटॅक आला होता. तेव्हा मी हमेशा तुम्हाला व्हिडिओमध्ये हे सांगत आहे की टेन्शन घेत जाऊ नका. टेन्शन घेतल्यावर आजकाल कसं होत आहे, अटॅक येण्याच्या शक्यता खूप वाढलेल्या आहेत. तसंच माझ्या मिस्टरला पण अटॅक आला होता आणि त्यांना 1 महिना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं. तर बघा, एक माझ्या मिस्टरला अटॅक आला तर घराची परिस्थिती तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे बघा, हे साखर आणलेली आहे आणि हे पत्तीची पुडी आणलेली आहे. तर हे सांगण्याचं कारण मी तुम्हाला हे सांगते की 1 किलो साखर आणि 20 रुपयाची पत्तीची पुडी आणण्याचा टाईम आमच्यावर आलेला आहे. म्हणजे परिस्थिती बघा, खूप माणसांची परिस्थिती कधी वाईट प्रसंग येईल काही सांगता येत नाही. आणि आजकालच्या बायकांना मी हे सांगते की तुम्ही जे नवऱ्याला रोज बोलता, रोज भांडता की नवरा आपल्यासाठी काय करत आहे, की बाबा तो आपल्याला टाईम देत नाही, हे करत नाही, ते करत नाही, म्हणून तुम्ही माहेरी निघून जाता. आणि काही ताईंना माझा राग येईल, राग आला तर मी आत्ताच तुम्हाला माफी मागते. पण आपला नवरा असताना बाहेर खूप म्हणजे खूप बायांची नाटकं चालू आहेत. तर आपला देव माणूस नवरा आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतो. आपल्या खुशीसाठी, आपल्या लेकराच्या खुशीसाठी त्याचं आयुष्य त्यानं कधीच जगलेलं नसते. आपल्या वडिलाच्या नंतर खरंच मी सांगते तर आपला नवराच आपल्या वडिलासारखा जीव लावतो. तर बघा, माझा नवरा 1 महिन्यासाठीच बिमार होता. तर घराची परिस्थिती तुम्ही पाहू शकता की घरामध्ये आम्हाला 1-1 किलोनं सामान आणणं चालू आहे. मी हे बोलत नाही की बाबा मी खुश नाही आहे, असं काही नाही आहे. पण परिस्थितीचं तुम्हाला सांगते, आपल्या नवऱ्याशिवाय आपलं कोणीच नसते. मग आता तो जर आपल्याला टाईम देत बसला तर मग घरामध्ये आपल्या सुख समाधान, लेकरांच्या इच्छा, बायकोच्या इच्छा कशा पूर्ण होतील. तर बायकाला आजकालच्या काय वाटते की नवऱ्यानं आपल्याला टाईम पण द्यावं, आपल्याला खुश पण ठेवावं आणि आपल्याला शॉपिंगसाठी पैसे पण द्यावे. पण तो पण माणूसच आहे, कुठपर्यंत करल बरं तो पण तेवढं सारं. त्याला पण जीव आहे, थकून जातो. आणि अचानक मला अटॅक आला होता, कशामुळे मला काही माहीत नाही. पण मला मात्र त्या दिवशी माझा जीव गेल्यासारखं वाटलं. माझ्या नवऱ्याला ज्या दिवशी अटॅक आला